माझे सहकारी मनुश्री पाटील थेट चिपी विमानतळावर आहे। चिपी विमानतळाचा आज उद्घाटन सोहळा होता आहे। मनुश्री, खऱ्या अर्थानं मीडियासाठी, माध्यमांसाठी जरी हा सोहळा असला तरी स्टुडिओतून मालवणचा पुत्र म्हणून मी आणि मालवणची कन्या म्हणून तू स्वतः, या दोघांसाठी एक वेगळं भावनिक नातं आहे। सिंधुदुर्ग कन्या किंवा या सगळ्या माध्यम प्रतिनिधी म्हणून काय सोहळा होता आज? निश्चितच ऋषी, आपण म्हणतोय की अगदी तू म्हणाला तू पण कोकणचा सुपुत्र आहे, मी पण आहे, आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मालवण गाठायचं असेल तर आपल्याला किती तास खरं तर प्रवास करावा लागतो, 9 ते 10 तास प्रवास करून अखेर यावं लागतं। मात्र आज तो क्षण आलेला आहे की आपण तब्बल 1.25 तासात कोकणात अगदी शांततेने आणि अगदी हसत खेळीने आपण येऊ शकतो। अगदी कुठचाही क्षीण जाणवणार नाही प्रवासाचा, कारण अखेर चिपी विमानतळाचं हे उद्घाटन झालेलं आहे। अर्थातच अपेक्षा होती ती म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या वादाची थोडेफार फटके झटके बघायला मिळालेले आहेत। आपण फक्त नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण काय काय केलं अगदी 1990 सालापासून, जेव्हापासून आपण कोकणात आले नारायण राणे, आणि त्यानंतर आपण कसा विकास केला याचा पाढाच त्यांनी वाचला। अर्थात त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना श्रेय द्यायचे विसरले नाहीत, पण दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणामध्ये नारायण राणे यांना एक चिमटा काढलेला मात्र बघायला मिळाला की कोणी अगदी कोकणचा किल्ला सुद्धा मी बांधला असं कोणी सांगेल, खोटं बोलू नका, हाच एक सल्ला त्यांनी दिला आहे। त्यामुळे अशा प्रकारे राजकीय कुरघोडी होताना मात्र बघायला मिळाली। अर्थात हे एकीकडे राहिलं तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर प्रत्येक सिंधुदुर्गवासियांच्या मनात एक अभिमान आहे, एक आनंद आहे की अखेर आपल्याला विमानाने आता प्रवास करता येणार आहे, पर्यटनाचा आणि सिंधुदुर्गाचा विकास होणार आहे। मनुष्य, सगळ्यात महत्त्वाचं राजकीय श्रेयबाजी बाजूला ठेवूया आपण, या क्षणाला जी दृश्य महत्त्वाची आहे ती म्हणजे विमानतळाची धावपट्टीची आणि त्याची उत्सुकता। मी विनंती करतोय की त्या सगळ्याचा आढावा घे। निश्चितच आपण बघतोय की एकीकडे आपण बघता खरं अर्थातच धावपट्टीवर जायला आता कोणालाही परवानगी नाही, पण 2500 मीटर अशी ही धावपट्टी आहे, सर्वात मोठी अशी धावपट्टी आहे, आणि पुढे आगामी काळात आपण बघतो 500 मीटर अजूनही ती, आणि 500 मीटर मागे म्हणजे असे वाढवता येऊ शकते। अर्थातच ज्या पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे, जवळजवळ 250 कोटीचा हा प्रोजेक्ट होता, कित्येक वर्ष लागली आणि अखेर तो साकार झालेला आहे। आपण बघतोय सिंधुदुर्गवासियांचं एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे की विमानातून थेट कोकणात यायचं, आणि त्याचाच आनंद आणि उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय। अर्थातच फक्त पर्यटनासाठीच नाही किंवा प्रवाशांसाठीच नाही, तर आगामी काळात अगदी विमानाचा एक स्थळ म्हणजे मुंबईला पर्याय म्हणून एक विमानतळ इथे किंवा विमानं ठेवण्याचा एक सोयी सुविधा सुद्धा इथे करण्यात आली। इतका प्रशस्त असा शिवार इथे खरं तर लाभलेला आपण दृश्यांमध्ये सुद्धा बघू शकतो। माझ्या मागे आपण खरं तर बघू शकत असाल या ठिकाणी हा सगळा पठाराचा भाग दिसतो आहे, हा सगळा पठार होता, आणि ह्याचा हा उपयोग खरं तर चिपी विमानतळासाठी करण्यात आला। आणि अर्थातच लोकशाही न्यूजनं जी बातमी वारंवार दाखवून ठेवली आहे, यामध्ये काही भूमिपुत्रांच्या जमिनीसुद्धा गेल्या, यामध्ये तब्बल 150 ते 200 भूमिपुत्रांच्या जमिनी गेलेल्या आहेत, कवडीमोल नावाने जमिनी गेल्याचं सुद्धा बोललं जात होतं। मात्र आपण बघतो की अखेर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी सुद्धा थोड्या वेळापूर्वी बोललो, त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जो काही न्याय आहे आम्ही भूमिपुत्रांना द्यायचा आपल्या परीनं प्रयत्न करणार आहे। त्यामुळे तो कुठेतरी वाद शांत झाल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे, पण अर्थातच एक आनंद उत्साह अगदी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे दिसतोय, कारण शेवटी स्वप्न, कोकणवासियांचं स्वप्न साकार झालंय, आणि 1.25 तास म्हणजे तुझ्या माझ्यासाठी बोलायचं तर 1.25 तासात आपल्याला कोकण गाठता येणार आहे। नक्कीच आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली आहे। पण मनुश्री, मी तुला स्क्रीनवर जी दृश्य जात आहेत त्यानुसार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर येताना दिसत आहेत, तुला काय लगबग दिसतंय तू आम्हाला सांग। अर्थातच आपण बघतो VIP एंट्री दिलेली आहे, तिथे कोणालाच परवानगी नाही आहे, त्यामुळे आपण बघतो विमानतळावरनं म्हणजे रनवेवरनं जेव्हा ते उतरले त्या ठिकाणी रनवेच्या ठिकाणी सगळेच मंत्रीगण आपण बघू शकतो रनवेच्या ठिकाणी उतरले, आणि त्यानंतर थेट ते कार्यक्रमस्थळी आलेले, तोपर्यंत अगदी टाईट सिक्युरिटी ठेवण्यात आलेली आहे, कोणालाही तिथे परवानगी नाही आहे, सामान्य कार्यकर्त्यांना नाही आहे ना। आपण जर म्हटलं तर मंत्र्यांच्या PA जे आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी परवानगी नाही आहे, फक्त आणि फक्त केंद्रीय मंत्री आणि जे अधिकारी आहेत त्यांनाच या ठिकाणी परवानगी आहे। सगळ्यांनाच खरं उत्सुकता होती उद्धव ठाकरे यावेळी अगदी पडद्यामागे काय बोलतील याची, पण कोणालाच भेटले नाही आहे सध्या आता पुन्हा एकदा विमानतळाकडून ते मुंबईकडे प्रयाण करण्यासाठी सगळे रवाना झालेले आहेत। अर्थात आता साधारणतः 2:45 वाजताचं त्यांचं हे विमान अपेक्षित होतं मुंबईला जाणं, त्यामुळे सगळे तिथे खरं तर रवाना झालेत। प्रत्येकालाच बघायची उत्सुकता, आणि खास करून सगळ्यांना उत्सुकता होती की नारायण राणे बाहेर येतील का, आपल्या कोकणवासियांना, आपल्या बांधवांना भेटतील का, पण नारायण राणे सुद्धा आता मुंबईच्या दिशेने खरं तर रवाना झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। नक्की 2 दृश्य आहेत, म्हणजे तू या क्षणी चिपी विमानतळावर असल्यामुळे स्क्रीनवर काय चालू आहे त्याचा मी तुला अंदाज देतो। एका स्क्रीनवर तू दिसते आणि दुसऱ्या स्क्रीनवर जिथून थेट आता हे विमान उड्डाण करणार आहे तिथून आता ज्याला झेंडा दाखवण्यात येणार आहे ती दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। आपली सहकारी मनुश्री पाटील काल पूर्णपणे त्या शेतकऱ्यांशी बोलते, विमानतळ स्टाफशी बोलते, एकूणच काय भावना दिसली मनुश्री आज संपूर्ण या सोहळ्यात? अर्थातच आपण प्रत्येकाच्या भावना खरं तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत।
की काय नेमका प्रत्येकाला उत्साह आहे. शेवटी आपण बघतोय कोकणातला हा जो सुपुत्र आहे तो आज आनंदी झालेला आहे. अगदी हेवे दावे रुसवे फुगवे एका साईडला ठेवूया, पण माझ्या भूमीमध्ये आता अखेर विमान धावणार आहे. आतापर्यंत गोवा आपण बघितलं पर्यटनासाठी होता, गोव्यामध्ये विमानतळ होतं, अगदी कोकणवासी सुद्धा गोव्यात जाऊन पुन्हा परत यावं लागत होतं. पण आता थेट आपल्या कोकणात येणार आहे. दादा तुम्ही बोलणार का की आपण काय नेमक्या भावना आहेत? आपण बघतो सगळेजण खरं तर दमलेले दिसतात. आपल्याला सकाळपासून अगदी उत्सुकता होती की कसा हा सोहळा रंगणार आहे. आणि आता तो क्षणी आपण बघतोय की फटाके सुद्धा थोड्या वेळापूर्वी फोडण्यात आले. अनेक शिवसेनेच्या शाखांमध्ये सुद्धा आज फटाके कोकणामध्ये फोडण्यात आले, कारण अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये हा चिपी विमानतळ एक पहिलं विमान आता रनवेवर उतरलेलं आहे. ह्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसला. नक्कीच पहिलं विमान खऱ्या अर्थानं आजपासून नव्या व्यावसायिक नांदीची ही सुरुवात होती आहे. आपल्याला दुसऱ्या स्क्रीनवरून आदित्य ठाकरे दिसत आहेत, उद्धव ठाकरे दिसत आहेत, ज्यांनी आता एका कार्यक्रमाचा औपचारिक सोहळा, बाळासाहेब थोरात दिसत आहेत स्वतः, त्यांच्याकडून या औपचारिकरित्या या उद्घाटन सोहळ्याची आपण बघतोय. मनुश्री, या सगळ्याच्या निमित्तानं राजकीय लढाई दिसली, हेवेदावे दिसले, पण आलेली जी सामान्य लोक होती त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता होती की माझ्या सिंधुदुर्गातनं आज हे विमान उडतंय, काय सांगाल? निश्चित, आणि हाच खरा महत्त्वाचा क्षण आहे. म्हणजे ऋषी, आपण बघतो तुम्ही सगळ्या बाजूला ठेवा, एक राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवा, एक पत्रकारिता बाजूला ठेवा, एक सिंधुदुर्गवासियासाठी हा खूप महत्त्वाचा क्षण आहे. कारण ज्या पद्धतीनं गोवा विकास झाला, तर सिंधुदुर्गवासी अगदी जवळून बघतोय. म्हणजे कोकणात यायचं असेल तर गोव्याचा सारखा दुसरा पर्याय, विमानतळाचा जर म्हटलं तर दुसरा पर्याय नव्हता, आणि तो गोव्याचा विकास झालेला सिंधुदुर्गवासी अगदी सुरुवातीपासून बघतोय. आपल्या जिल्ह्यात काय कमी आहे असं त्याला वाटत होतं. सगळं काही आहे, निसर्ग सौंदर्य आहेत, अगदी आपण बघितलं जैवविविधता आहे, सुंदर असा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. अतिशय सुंदर असं आपलं शहर असताना, आपलं कोकण असताना काम बाजूच्या राज्याचा हा सवाल अगदी प्रत्येक कोकणवासियाच्या मनात आजही होता. आणि अर्थातच आपण, तुला मला माहिती आहे की कोकणात पोहोचण्यासाठी अगदी 8-9 तासाचा प्रवास करून यावा लागला, तो क्षीण असायचा. पण आत्ता जे आहे ते अगदी आज विमानतळाचं उद्घाटन झाल्यामुळे निश्चितच पर्यटनाचा विकास होणार, आणि तीच भावना सिंधुदुर्गवासियांच्या मनात आज आपल्याला बघायला मिळते की उद्या पर्यटनाचा विकास झाला, लोक येतील, माझा सुंदर सिंधुदुर्ग अगदी जगभरातले लोक बघतील, हीच भावना प्रत्येक जणाच्या मनात. नक्कीच एका क्षणाला आपण आता ह्या दोन गोष्टी पाहतोय. महत्वाची दृश्य, विमान उड्डाण करताय सिंधुदुर्गासाठी सगळ्यात मोठा क्षण, आणि त्यावेळेला काही वेळापूर्वी दृश्य आपण पाहतोय. ज्यावेळी विमान आलं त्यावेळी त्या संपूर्ण धावपट्टीवर एकाच वेळेला कशा पद्धतीनं जलवर्षाव करण्यात आला होता, आणि याची जी स्वागता होती, एक शुभ संकेत हा आम्ही नेहमी पाण्याच्या निमित्तानं पाहतो. तो अभूतपूर्व सोहळा, मागे असणारा निळा आभाळ आणि आभाळात येणाऱ्या प्रवाशांसाठी हिरव्यागार नटलेल्या चिपी विमानतळातलं हे अभूतपूर्व दृश्य या ठिकाणी एक वेगळ्या स्वागताची अनुभूती या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं उभं करत होतं. येवा कोकण आपला, तसा अशा टॅगलाईननं जो व्यासपीठ खऱ्या अर्थानं सजला होता, फुलला होता, एका नव्या क्षणांचा सोहळ्याचा साक्षांकित बनत होता. त्याच कोकणात आता विमानानं येवा असं आमंत्रण देण्याची आता खऱ्या अर्थानं ही वेळ आलेली आहे. कोकणात जाण्याचा अवघ्या 1.5 तासाचा हा प्रवास आहे, पण काही मूलभूत प्रश्न, जरी राजकीय आरोप प्रत्यारोप असले तरी विमानतळापासून प्रत्येक तालुक्याला जोडणारी कनेक्टिव्हिटी ही कशा पद्धतीनं करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनुश्री पाटील माझी सहकारी माझ्यासोबत आहेत. मनुश्री, ज्यावेळी विमान आलं तो क्षण भारावलेला होता, तेवढाच परमोच्च क्षण आता विमानाचं टेक ऑफ करतानाच असणार आहे. या दोन क्षणांबद्दल काय सांगशील मनुश्री? अर्थातच तो क्षण, याची देही याची डोळा बघण्यासाठी आपण बघतोय की अनेक कोकणवासी अगदी उत्सुक होते. प्रत्येकाचे डोळे, खरं तर मला वाटतं फक्त ऋषी कोकणवासीने, जे कोकणातले जे लोक आहेत, जे की आपण चाकरमानी म्हणू शकतो, ते जिथे जिथे आहेत, मुंबईमध्ये आहेत किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत, तो प्रत्येकजण हा सोहळा अनुभवत होता की आपल्या कोकणामध्ये जाता येणार. आणि हाच कारण आहे की पुढच्या आगामी 2 महिन्याचं तिकीटसुद्धा आता बुकिंग झालेलं आहे, पूर्णपणे फुल झालेलं आहे. म्हणजे अगदी उद्घाटनाच्या आधी 2 महिन्याचं तिकीट बुकिंग झाल्याचा हा कोकण यावरच कळू शकते की कोकणाचा यायचा आनंद, अगदी आपल्या विमानाने यायचा आनंद प्रत्येक कोकणवासियांच्या मनात किती असेल. एक ऋषिक, तुला सांगावंसं वाटतं की एक कविता आहे, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. हा नाखवाच्या जागी आता पायलट येणार आहे. त्या पायलटच्या माध्यमातून आता तिच्या घोवाला ती अगदी काही 1.25 तासातच ती कोकणात आणणार आहे, आणि तोच आनंद मला वाटतं प्रत्येकाच्या मनात आहे आज. नक्कीच ही जबाबदारी आहे. मला वाटतं ह्या नाखवा शब्दावरून एक सुंदर आठवण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाषणात झाली की ही सगळी भूमी नाखवाची भूमी आहे, दर्याच्या नाखवाची आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाषणाचाही फार वेगळ्या अर्थानं उल्लेख करावा लागेल. ज्योतिरादित्य यांच्याकडनं सिंधुदुर्गाच्या विकासाला चालना देणारी काही वाक्य विधानं वापरली गेली. सिंधिया यांच्या भाषणाबद्दल काय सांगशील मनुश्री?
अर्थातच सिंधियाच्या भाषणाबद्दल जर म्हणायचं तर एकीकडे राजकीय भाषण म्हणायचं तर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला, म्हणजे एकीकडे महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर भाजप शिवसेना किंवा हा वाद रंगताना बघतो, पण सिंधियानी बोलताना त्यांनी कायम एक सांगितलं की पाचही पक्ष इथे एकत्र आलेले आहेत आणि या विमानतळाच्या उद्घाटनासाठी हे पाचही पक्ष एकत्र येतात। याचाच अर्थ सिंधुदुर्गाच्या विकासासाठी प्रत्येक पक्ष अगदी आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून प्रयत्न करणार आहे, हा एक एकजूट व्हायचा त्यांनी एक कुठेतरी नारा दिला। तर दुसरीकडे त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी ही भूमी आहे। आपण सर्वात आरमारी किल्ला जर आपण बघितला सिंधुदुर्ग किल्ला, त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, ज्या ठिकाणी जर असं म्हणायचं झालं ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अंगठ्याचा ठसा आहे जो कुठेच महाराष्ट्रात आपल्याला आढळून येणार नाही, त्या पदस्पर्शाने आणि शिवाजी महाराजांच्या ठस्याने पावन झालेला असा सिंधुदुर्ग किल्ला आहे। त्याची एक सिंधियाने ओळख करून दिली, की नाळ त्यांनी आपली असल्याचे सांगितले। म्हणजे याचाच अर्थ आपण म्हणू शकतो ऋषी फक्त महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नाही, कोकण वासियांसाठी नाही, ते एक नाळ आपण थेट आपण बघतो की सिंधियांपर्यंत गेलेली आहे। अर्थातच आपण बघतो माधवराव सिंधिया यांनी जे आपलेपणा दाखवलाय की आपली आपण पाहतोय मनुष्य पाटील, समीर महाडेश्वर आणि संपूर्ण लोकशाही न्यूजची वेगवेगळ्या टप्प्यावर असलेली कॅमेरामनची टीम तुमच्यापर्यंत ही दृश्य